सोलापूर शहरातल्या अक्कलकोट रोड MIDC टॉवेल कारखान्याला भीषण आग लागली आहे। सेंट्रल हँडलूम टॉवेल कारखाना आगीत भस्म झालाय। या आगीत 8 जणांचा मृत्यू झालाय तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। सोलापूरमधील उद्योजक आणि टॉवेल कारखान्याचे मालक उस्मान मंसूरी आणि त्यांचे कुटुंब आगीत अडकले आहे। त्यांना जिवंत बाहेर काढण्याचे काम सुरू आहे। सोलापुरातील अक्कलकोट रोड MIDC परिसरात आग विझवण्याचे प्रयत्न अद्याप सुरू आहेत। पहाटे 3:30च्या सुमारास आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। शॉर्ट सर्किटने आग लागली आहे असं प्रत्यक्षदर्शी नागरिक सांगत आहेत। आतापर्यंत कोळसा सदृश झालेले 3 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे। टॉवेल कारखान्याचे मालक उस्मान मंसूरी यांचा मुलगा, सून, नातू हे आगीत अडकले आहेत। कारखान्यात काम करणारे इतर कामगार मित्रमंडळी यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत आहेत। वेळेत अत्याधुनिक अग्निशामक दल आले असते तर कामगारांना वाचवण्यात यश आलं असतं असा त्यांनी आरोप केलाय। सोलापुरातील अक्कलकोट रोड MIDC परिसरातील आग विझवण्याचे प्रयत्न अद्याप सुरू आहेत। एक महिला आणि 2 पुरुषांना बाहेर काढण्यात यश आलंय। यातील 3 मृत आहेत। सुरुवातीला मिळेल त्या वाहनाने बाहेर काढण्यात आलेल्या व्यक्तींना सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचवण्यात आले। पंढरपूर, अक्कलकोट आणि चिंचोळी MIDCच्या अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या। 50 पेक्षा जास्त पाण्याच्या गाड्यांचा वापर आग विझवण्यासाठी करण्यात आला आहे। अद्याप टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये 4 ते 5 व्यक्ती अडकल्या असून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान महानगरपालिका अग्निशमन दलाच्या 5 आणि इतर 4 गाड्यांचा वापर आग विझवण्यासाठी होतोय। आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांनाही इजा झाली आहे। सकाळी अंदाजे 4:10 ते 4:15च्या सुमारास 101ला आपल्याला कॉल आलेला की MIDC मध्ये सेंट्रल टेक्सटाईल्स इथे आग लागलेली आहे। तर MIDC हद्दीमध्येच आपलं अग्निशमन केंद्र आहे, त्यामुळे आपण तिथे तत्परता दाखवून सुरुवातीला आपले एक अग्निशमन वाहन इथे आलेलं। आगीचं स्वरूप बघून आपण सगळ्या सोलापूर महानगरपालिकेमधले जे आपल्या सगळे फायर स्टेशन्स आहेत त्या सगळ्या फायर स्टेशन्सला आपण इन्फॉर्म केलं आणि ते तत्परता दाखवून सर्व गाड्या इथे आल्या। नंतर आम्हाला कळालं की इथे इंजुरीज आहेत किंवा माणसं ट्रॅप झालेली आहेत, फसलेली आहेत। तर सुरुवातीला साईड मार्जिनचा इश्यू जर पाहिला तर तिकडे पत्रे वगैरे टाकलेले, आम्हाला आत जायला चान्स नव्हता। तर आम्ही शिडीचा वापर करून, लॅडर वापरून वरती 3 जणांना बाहेर काढलेले आहे। त्यामध्ये एक महिला आणि 2 पुरुष असा समावेश आहे। आणि ते करताना आम्ही BA-7चा वापर करून धुरामध्ये किंवा आगीमध्ये आपल्याला ज्याचा वापर करावा लागतो, तर असं BA-7 वापरून मी आणि माझी टीम आम्ही एकंदरीत 3 व्यक्तींना सुरुवातीला बाहेर काढलं। पण आगीचा लोड एवढा प्रचंड होता की सगळीकडून आम्ही ज्या पत्र्यांवरतून त्यांना रेस्क्यू करत होतो तिथे पण आग पसरली। तर आम्हाला स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि तसेच जे कॅज्युअलिटी होती त्यांना पण सुखरूप बाहेर काढण्यासाठी आम्हाला खाली यावं लागलं। तर 3 जणांना आम्ही ज्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल होत्या, प्रायव्हेट म्हणा किंवा पोलिसांच्या गाड्या म्हणा, त्या गाड्यातून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेलं आहे। आणि आता एकंदरीत आपण पाहताय की इथे पंढरपूर नगर परिषदची गाडी, अक्कलकोट नगर परिषदची गाडी, NTPCची गाडी आहे, परत चिंचोली MIDC या गाड्यांना पण आपण पाचारण करायला सांगितलेलं आणि त्या घटनास्थळी इथे आलेल्या आहेत आणि आग आटोक्यात आणण्याचे काम चालू आहे। स्थानिक लोकांकडे चौकशी केली असता अजून 4 ते 5 व्यक्ती आतमध्ये ट्रॅप आहेत असं सांगितलं जात आहे। तर आगीवर जसं नियंत्रण करण्याचा आपण पाहताय की प्रयत्न पूर्ण जोश ह्याच्याने चालू आहे, पूर्ण प्रयत्न केले जात आहे। तर जसं आपल्याला आगीवर नियंत्रण मिळवता येईल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल तेवढा लवकर आम्ही त्यांना रेस्क्यू करण्याचं काम